ज्या विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदरची बऱ्याच दिवसापासून वाट बघितली मित्रांनो, पेपर होऊन बरेच दिवस झाले आणि लेखी परीक्षेचे मार्क आज आलेले मित्रांनो. तर आपण सविस्तर आता मेन विषय राहिला आपला फायनल कट ऑफ किती लागेल. तर फायनल कट ऑफ विषय म्हणलं तर आता व्हिडिओमध्ये गरुड अभ्यासिका किनगाव गरुड लॅब या टेलिग्राम चॅनल या सरांनी या व्हिडिओवर सविस्तर म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर म्हणजे तंतोतंत म्हणजे अंतिम निवडादी किती लागेल त्याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यात तुमचे आपण एकदम बघूया एकदम व्यवस्थित मित्रांनो. नाव, त्याच्यानंतर मेल का फिमेल, तुमचा चेस्ट नंबर, कॅटेगरी, समांतर आरक्षणमध्ये जे असतील ते, तुमचं शिक्षण किती झालेले आणि म्हणजे वय, आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथे लेखीचे मार्क, त्याच्यानंतर NCCचे मार्क पण, आणि त्याच्यानंतर शेवटला ग्राउंडचे मार्क आणि एकूण टोटल करून हे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे एकूण टोटल करून म्हणजे शेवटी म्हणजे तुमची टोटलनुसार एक तंतोतंत म्हणजे म्हणायचं म्हटलं तर अंतिम कट ऑफ असंच लागेल मित्रांनो. या ठिकाणी NCCचे वगैरे सगळे आणि काही मित्रांचे काही आक्षेप वगैरे घेऊन एक दोन मार्क मागं पुढे होतील. तर यानुसारच तुमचा अंतिम निवड यादीमध्ये जी फायनल कट ऑफ आहे मित्रांनो असंच लागणार आहे. तर रँक वाईज म्हणजे अगदी वयानुसार पण एकदम तंतोतंत यामध्ये कट ऑफ लावण्यात आलेला आहे रँकनुसार. तर बघूया मित्रांनो. ओपनमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला 138 वर इथे ओपन पाहायला मिळतील. 138 वर 2 विद्यार्थी आहे, त्याच्यानंतर 137 वर तुम्हाला 4 पाहायला मिळतील आणि 136 वर खालचे बघू शकता मित्रांनो. लेखी टॉपर इथं पाहायला गेले तर तुम्हाला 90 टॉपर इथं पाहायला मिळतं मित्रांनो. त्याच्यानंतर 91, त्याच्यानंतर 90 यानुसार आपण खाली बघणार आहोत मित्रांनो सविस्तर. हे बघू शकता आपण. आता खाली बघूया. तर 133 पर्यंत तुम्हाला इथे की 27 विद्यार्थी पाहायला मिळतील रँकनुसार. त्याच्यामध्ये सगळे टोटल ॲड आहे, समांतर आरक्षणवाले, मुली वगैरे सगळे. तर यानुसार ही PDF मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो यानुसार. आणि कॅटेगरीच्या जागा मीरा भाईंदरला आधी 64 होत्या मित्रांनो. आणि एक परिपत्रकानुसार भरतीच्या म्हणजे काही जे मैदानी चाचणीची जी लिस्ट लागली त्याच्यानंतर ओपनची जागा कमी करण्यात आलेल्या आहे. सविस्तर आपण ते शेवट व्हिडिओमध्ये शेवटला बघू मित्रांनो किती जागा आहे ओपनला वगैरे कॅटेगरीनुसार. तर चला तुम्ही बघू शकता मित्रांनो यामध्ये विद्यार्थ्यांची एकूण टोटल मैदानी आणि लेखी आणि राहिलेले NCCचे पण गुण ॲड करून ही लिस्ट लावण्यात आलेली मित्रांनो. यानुसार तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ काढू शकता. जे समांतर आरक्षण वगैरे असतील त्यांचा कट ऑफ तर लवकर यामध्ये निघणार आहे. तर या PDF मध्ये तुम्हाला एक तंतोतंत 99% कट ऑफ एकदम परफेक्ट पाहायला मिळेल मित्रांनो मीरा भाईंदरचं. आणि तुमची टोटल किती होती मीरा भाईंदरला जे पण विद्यार्थी होतील तुमच्या कॅटेगरीनुसार मला कमेंट करा मित्रांनो तुमची टोटल किती होत आहे. आणि तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या मित्रांनो. पोलीस भरती पॉईंटला तुम्हाला जॉईन करून घ्यायचं टेलिग्रामला. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF उपलब्ध करून देण्यात आलेली मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो. तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा, मोटिवेट होतो मित्रांनो. आणि जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलात आत्तापर्यंत जॉईन झाले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत लगेच येतील. नाही तर वाटत होतं की कट ऑफ खूप हाय जाईल, पण इथे विद्यार्थ्यांनी बऱ्याच सिली मिस्टेक केलेल्या आहे मित्रांनो पेपरामध्ये मीरा भाईंदर पोलीस शिपाई पदासाठी. आणि जे विद्यार्थी मीरा भाईंदर चालकला असतील त्यांचं 3 तारखेला पेपर आहे मित्रांनो येणार आहे, त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. ज्या विद्यार्थ्यांनी इथं शिपाई पदासाठी काही चुका केल्या आणि जे चालकला मीरा भाईंदरला असतील त्यांनी ते चुका परत करायच्या नाही मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. मीरा भाईंदरला पेपर दिसायला सोपा होता मित्रांनो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते सिली मिस्टेक वगैरे केल्या आणि कन्फ्युजन पेपर होता मित्रांनो, गुगली एक प्रकारचा आपण त्याला सांगू शकतो. यानुसार तुम्ही आता खाली बघू शकता कट ऑफ वगैरे. तर आपण आता 400-500 पर्यंत आले मित्रांनो. रँक वाईजला होणार आहे. EWSचा खूप फायदा झालेला मित्रांनो. EWS आणि होमगार्डच्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांचा इथे खूप म्हणजे फायदा झालेला आहे. आणि चला आपण आता काय करू, समोर आता आपण मीरा भाईंदरला एकूण टोटल नंतर जागा कमी करण्यात आलेल्या होत्या 33 जागा EWS आणि SBCला कॅटेगरीला देण्यात आलेलं होतं. त्याविषयी आता आपण सविस्तर आता मीरा भाईंदरच्या एकूण जागा कोणत्या कॅटेगरीला किती आहे ते आता समोर बघणार होतं मित्रांनो. आपण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जागाचं काय झालेलं आहे. इथं 5/4/2024 रोजी परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की याच्यातल्या जागा काही 33 जागा होत्या. 33 जागा याच्यामधल्या 33 जागा EWS आणि SBCला प्रोव्हाइड करण्यात आले. तर आपण एक टोटल जागा बघू मित्रांनो. याच्यामध्ये ओपनच्या वगैरे आधी 64 जागा होत्या, याच्यामध्ये तुम्हाला ओपनच्या 55 जागा पाहायला मिळतील. आणि प्रकल्पग्रस्त स्पोर्ट वगैरे याच्या 10 जागा होत्या, त्याच्यानंतर याच्यात 9 जागा झालेल्या आहे. आणि त्याच्यात सर्वसाधारण अजामध्ये 35 जागा मित्रांनो सध्या. अजसाठी 37,
व्हिजरसाठी मित्रांनो ओपन नंतर कॅटेगरी हीच लागते मित्रांनो, टप झालं तर. त्याच्यानंतर व्हिजरला 10 आणि भज ब साठी 6, भज क साठी 8 आणि भज ड साठी 3, विमा प्रोसाठी 4, इमाओसाठी 48, SBC साठी 26 आणि EW साठी 20 आणि ओपनसाठी आपण आधीच बघितलं 55 जागा येते पाहू शकता. आणि सर्वसाधारण ओपनचं बघितलं तर स्पोर्ट, खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त यांना 9 जागा आहे आणि होमगार्डचं खाली राहिलं तर होमगार्डला पण 9 जागा आहे मित्रांनो. अंशकालीनला पण 9 जागा आहे मित्रांनो. अंशकालीनचे जर नाही भेटले तर हे जागा ओपनमध्ये जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि आता बघूया काय होतं काही नाही. आता NCCचे मार्क विद्यार्थ्यांचे ॲड करण्यात येईल. ज्यांची NCCचे मार्क असतील ते ॲड करून एक अंतिम निवड यादी लवकरच लागण्याचं त्यांचं नियोजन चालू आहे मित्रांनो मीरा भाईंदरचं. आता बघूया 1-2 दिवसात NCCचे मार्क विद्यार्थी असतील त्यांचे ॲड करून आणि काही विद्यार्थ्यांना आपल्या मार्कबद्दल शंका असतील तर त्यांना पण वेळ देण्यात येणार आहे आक्षेप घेण्यासाठी. आक्षेपावर पण मी तुम्हाला काही मदत हवी म्हणून एक व्हिडिओ बनवणार मित्रांनो, कारण ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी असतील त्यांना त्याचा फायदा होणार आहे. कोणाचं काही प्रॉब्लेम असतील मार्कबद्दल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं मित्रांनो. आणि तुमचे जे पण डाऊट असतील, क्वेश्चन असतील मला कमेंट करायचा मित्रांनो, नाही तर आपल्या इंस्टाला तुम्ही मला मेसेज करू शकता बिंदास. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.